मुळामध्ये भूमिपुत्रांवर म्हणजे अर्थातच महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांवरती होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून झाला। आता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की शिवसेना यांना का संपवायची आहे, कारण यांना महाराष्ट्रावरती यांची हुकुमशाही लादायची आहे। खरं तसं पाहिलं तर आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही आहे, कोणत्याही भाषेचा आम्ही द्वेष करत नाही, पण द्वेष करत नाही याचा अर्थ आम्ही कोणाची भाषा किंवा कोणतीही भाषा उगाच सक्तीने आमच्यावरती लादून घेणार नाही। पहिल्या प्रथम मी दीपकजींना सांगेन की तुम्ही आंदोलन जे काय करायचं ठरवलेलं आहे ज्याच्यामध्ये शिवसेना पूर्ण 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 त्यांच्यासोबत आहे। मराठी भाषेचे पुत्र म्हणून शिवसेना तर त्यामध्ये सहभागी होणारच आहे। मी त्यांचं बोलून झाल्यावर आणखीन बोलेनच, पण आधी आपण काय करणार आहोत ते सांगा। नमस्कार आणि सगळ्यांचे आभार मानतो। मी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना आम्ही शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे जे सगळे पदाधिकारी आम्ही सगळे साहेबांनाच भेटायला आलो होतो। काल आमची भेटीची वेळ ठरली। या भेटीच्या दरम्यान संजय राऊत साहेब, विनायक राऊत साहेब, अभ्यंकर साहेब आणि हे सगळी मंडळी हजर होती। या भेटीच्या दरम्यान आम्ही गेल्या 2-2.5 महिन्यांमध्ये ज्या प्रकारचं आंदोलन महाराष्ट्रभरामध्ये नागरी समाजातल्या चळवळींनी उभं केलंय त्याच्याबद्दलचा तपशील आम्ही उद्धवजींना सांगितला। त्यावेळेचा त्यांचा पहिला प्रश्न असा होता की हिंदीला किंवा तिसऱ्या भाषेच्या सक्तीला आपला विरोध आहे हे आता सर्वदूर लोकांच्यापर्यंत गेलेलं आहे। यानंतर आपल्याला काय करायचं आहे आणि कार्यक्रम काय असणार आहे हे तुम्ही लोकांशी बोला किंवा आमच्याशी अगोदर बोला आणि या प्रकारच्या कार्यक्रमाबद्दल बोलून नंतर कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्या भाषेची सक्ती, जिला सरकार सोपं करण्याच्या दृष्टीने हिंदीची सक्ती असं म्हणतंय, ती पूर्ण घालवण्याच्या दृष्टीने शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीने आमच्यासोबत उभा राहील अशा प्रकारचं शब्द उद्धवजींनी दिलाय। 2 कार्यक्रम आम्ही त्यांच्याशी आज चर्चा करताना त्यांच्यासमोर सांगितले। एक म्हणजे येत्या रविवारी 29 जूनला दुपारी 3 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये नागरी समाजातल्या चळवळी आणि सर्व कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची जाहीर सभा आम्ही घेतो आहोत आणि त्या दिवशी 16 एप्रिलचा शासन निर्णय ज्याच्यामध्ये अनिवार्य हा शब्द वापरला गेला, 17 जूनचा शासन निर्णय जिथे अनिवार्य हा शब्द बदलून सर्वसाधारण हा शब्द आणला गेला पण त्याचा अर्थ तोच आहे, आणि 6 जूनचं रेखावार यांच्या सहीचं परिपत्रक, ज्या परिपत्रकाच्या नुसार NCERTची पुस्तकं महाराष्ट्र शासनाने अनिवार्यपणे घ्यायची आहेत, ज्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आठवणीचा भाग असलेली बालभारती आणखी काही वर्षांनी कालबाह्य होणार आहे। या 3 महत्त्वाचे 2 शासन निर्णय आणि 1 परिपत्रक यांची प्रतिकात्मक होळी करण्याचा कार्यक्रम आम्ही करतो आहोत आणि या कार्यक्रमामध्ये उद्धव साहेबांनी यावं आणि शिवसेना पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावं अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि मला आनंद वाटतो की उद्धवजींनी आमची ती विनंती मान्य केली आहे। 7 जुलैला आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही करतोय, अधिवेशन त्यावेळेला चालू आहे। हे जे धरणं आंदोलनाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये उद्धवजींनी सुचवलेली एक महत्त्वाची सूचना अशी होती की आपण हुतात्म्यांना अभिवादन करून त्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। हुतात्म्यांना अभिवादन करून सर्व जे मराठी प्रेमी नागरिक आहेत ते हुतात्मा स्मारकापासून आझाद मैदानात येतील आणि मग हुतात्म्यांना अभिवादन करून ते आंदोलन आपण करणार आहोत। आमचा प्रयत्न असा आहे की विधिमंडळामध्ये शिवसेना पक्षाचे, मवियाचे जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळे विधिमंडळातली सगळी आयुधं वापरून याबद्दल सहकार्य करतील आणि ज्या प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडवून आणण्याच्या काही गोष्टी होताना आपल्याला दिसत आहेत किंवा संघ भाजप परिवाराच्याकडनं रेशीम बागेतनं हिंदी हिंदू हिंदुस्थानचं कथन संपूर्ण महाराष्ट्रात पोचवण्याच्या त्यांच्या कारस्थानाचं हत्यार, सांस्कृतिक कारस्थानाचं हत्यार म्हणून जर हिंदी भाषा वापरली जात असेल तर आम्ही कार्यकर्ते ह्या बाबतीत अत्यंत स्पष्ट आहोत की या प्रकारच्या कारस्थानाचा भाग म्हणून होणाऱ्या हिंदीच्या अंमलबजावणीला आम्ही विरोध करत आहोत आणि आम्हाला आनंद आहे की उद्धवजी गेल्या बराच काळ या प्रकारच्या अघोषित हुकुमशाहीच्या बद्दल बोलतायत, ती अघोषित हुकुमशाही आम्हाला हिंदीच्या अंमलबजावणीमध्ये किंवा तिसऱ्या भाषेच्या सक्तीमध्ये पण दिसते। हे जे आंदोलन आहे हे काल आम्ही काँग्रेस पक्षाच्या प्रांताध्यक्षांना भेटलो, आज उद्धवजींना भेटलो, आमचे अगदी दादा भुसेंनाही भेटायची तयारी आहे। ते असं म्हणालेत की आम्ही सगळ्यांच्या समोर सादरीकरण करणार आहोत, असं आम्ही ऐकलं की ते आज कुठेतरी सादरीकरण करतायत सुद्धा। आम्ही पण त्यांच्यासमोर प्रतिसादरीकरण करून त्यांचा हा निर्णय महाराष्ट्राच्या दृष्टीने कसा आत्मघातकी आहे हे त्यांना आणि उभ्या महाराष्ट्राला समजावून सांगणार
आहोत. मी उद्धवजींच्या बद्दल आणि संपूर्ण शिवसेना पक्षाबद्दल चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो की शिवसेना पक्षाची जी काही वैचारिक भूमिका आहे मराठी संबंधातली, ती भूमिका घेऊन हा पक्ष आमच्या सोबत असेल तर आमच्या लढ्याची ताकद शतपटीने वाढेल आणि आम्हाला महाराष्ट्र सरकारला या प्रकारच्या मनमानीपासून आणि IAS लॉबीला या मनमानीपासून रोखण्यामध्ये यश येईल अशा प्रकारचा मला विश्वास वाटतो. धन्यवाद. जर परत असेल दीपकजींनी आता आंदोलनाचं स्वरूप सांगितलं. ही आंदोलनाची सुरुवात असेल, कारण 2च आंदोलनं करून हे आंदोलन काय थांबणार नाही. हे आंदोलन पुढे जोपर्यंत ही सक्ती मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत चालू राहील. तसं पाहिलं तर मुळामध्ये हा विषय 5 मिनिटांमध्ये संपण्यासारखा आहे. मुख्यमंत्र्यांनी जर का जाहीर केलं की मी माझ्या राज्यामध्ये हिंदीची सक्ती करणार नाही, होऊ देणार नाही, त्याच्यासाठी सादरीकरण करण्याची काही गरज नाही आहे. आणि हे दळण कशासाठी दळताय? म्हणजे परत तुम्ही जी काय म्हणजे भाजपने जी काही घोषणा केली होती बटेंगे तो कटेंगे, म्हणजे आता बाटेंगे आणि काटेंगे असं त्यांचं एक धोरण दिसतंय की जी काही एक चांगली एकजिन्सीपणा या सर्व इतर भाषिक आणि मराठी भाषिकांमध्ये राज्यात आणि मुंबईमध्ये आहे त्याच्यात कुठेतरी मिठाचा नाही तर विषाचा खडा हे टाकतायत. हा माझा स्पष्ट आरोप नाही तर माझा समज आहे की हे चांगलं सगळं चाललंय त्याच्यामध्ये हा विषाचा खडा टाकतायत. कारण हिंदी भाषेला विरोध आम्ही केलेला नाही, पण हिंदी सक्तीला विरोध आमचा आहे आणि तो राहणार. कारण हिंदीला जर का विरोध असता तर हिंदी चित्रपटसृष्टी ही जर का मी चुकत नसेल तर तसं पाहिलं तर मुंबईतच जन्मली असेल. पण एक नक्की की या हिंदी चित्रपटसृष्टीला जे काही जोपासलं तिचं पालन पोषण केलं हे मुंबईने केलं, महाराष्ट्राने केलं. अनेक मग अगदी अमिताभजी असतील, हिंदी कलाकार असतील, गायक असतील, संगीतकार असतील, हे मुंबईमध्ये आले आणि मोठे झाले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा हिंदी चित्रपट हे तुफान चालतात, लोकप्रिय होतात. हिंदी सिने तारका यासुद्धा इकडे लोकप्रियता कमवतात. म्हणजे एकूण आम्हाला हिंदीचा वावडा नाही आहे, पण हिंदी सक्तीची याचा अर्थ तुमचा जो एक छुपा एजेंडा आहे की कालांतराने ते त्यांचं आधी होतं एक निशाण एक प्रधान एक विधान म्हणजे मीच, हा जो त्यांचा आहे. आणि नड्डा जे बोलले होते की कालांतराने देशामध्ये एकच पक्ष राहील, म्हणजे हे सगळं एकाधिकारशाहीकडे यांचं ही वाटचाल सुरू आहे. कालच त्यांनी आणीबाणीला झालेल्या 50 वर्षाचा उल्लेख केला. आता ही भाषिक आणीबाणी ते लागत आहेत, ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत. पण विशेष म्हणजे शिवसेनेतले गद्दार जे जिकडे मिंदेपणाने राहत आहेत त्यांना सुद्धा आता बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे मराठीतून पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे. आम्ही कोणतीही सक्ती ही स्वीकारणार नाही, कोणतीही जबरदस्ती आम्ही लादून घेणार नाही. कारण बाकीचं सादरीकरण वगैरे तुम्ही बोललात, आम्हाला नको म्हणजे नको, आमचं सादरीकरण एकच आहे. कारण हिंदी जबरदस्तीने शिकलं नाही याचा अर्थ हिंदी कोणाला येत नाही अशातला भाग नाही आहे. हिंदी सगळ्यांना येत असतं. मध्ये तर ते RSSचे भैया जोशी ते येऊन तिकडे मुक्ताफळं उधळून गेले होते की मुंबईची घाटकोपरची भाषा गुजराती आहे. म्हणजे मग तुम्ही असे सगळीकडे त्या भाषा जबरदस्ती करणार का? तर हे आम्ही काय चालू देणार नाही. मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की आपला देश हा संघराज्य पद्धतीचा आहे. आपल्या देशाची जी काय वाटणी झालेली, वाटणी म्हणजे मांडणी, वाटणीपेक्षा मांडणी, ही भाषावार प्रांतरचना झालेली आहे. प्रत्येक भाषेनुसार तिला तिचा प्रांत मिळालेला आहे. त्या भाषेला प्रांत मिळाल्यानंतर त्या प्रांताला राजधानी, मुख्यमंत्री हे सगळं मिळालेलं आहे. मी मुख्यमंत्री असताना मला नाईलाजाने मराठी भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये करायला लागली होती. कारण मराठी भाषाच हळूहळू ही लोक अतिक्रमण करून, म्हणजे आमच्यावरती अतिक्रमण असं तर झालंच, पण भाषेवरती पण हे अतिक्रमण करायला लागले. मराठी भाषेवर अतिक्रमण व्हायला लागलं. म्हणून मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषा ही सक्तीची केली. म्हणजेच काय की दुकानाच्या पाट्यासुद्धा मराठीत पाहिजे, मराठी भाषा ही व्यवहारात आली पाहिजे. आता त्याहीबद्दल काही लोक कोर्टात गेले होते. ते कोण होते, काय होते, कोणाच्या पाठीराखे होते हे आता उघड झालेलं आहे. पण मराठी भाषा जी मी सक्तीची केली होती तिचं पुढे यांनी काय केलं, त्याच्याबद्दल या सरकारने काय पावलं टाकली हे कुठे माझ्या तरी काय वाचण्यात आलेलं नाही आहे. मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारं, वाटचाल चालणारं मराठी रंगभूमीचं दालन हे मी त्या तिकडे चौपाटीवरती बिर्ला केंद्र जे आहे तिकडे करायचं ठरवलं होतं. आराखडा मंजूर झाला, गो हेड दिला.
पण तेही या मराठी द्वेष्टी आणि महाराष्ट्रद्रोही सरकारने हाणून पाडलं. तिकडे सुद्धा ती जागा आता बिल्डरच्या घशात घालतायत. आता यांचे सगळे लाडके बिल्डर त्यांच्या घशामध्ये मराठी भाषेचं जे एक रंगभूमीचं दालन आम्ही करणार होतो ते त्यांनी त्यांच्या घशात घातलंय. माझ्याच हस्ते मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन झालं होतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही आला होतात. अजितदादा तेव्हा माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. आता ते अजितदादा गप्प काय आहेत, कारण आम्ही दोघांनी मिळून ते भूमिपूजन केलं होतं. मला नाही वाटत त्या मराठी भाषा भवनाची एक वीट सुद्धा रचली गेली असेल. आता ती जागा तरी त्यांनी ठेवले का ती सुद्धा बिल्डरला दिले, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय. असो असे अनेक विषय आहेत. तूर्त हिंदी भाषेची सक्ती आम्ही आमच्यावरती, आमच्या लहान जी काही मुलं आहेत त्यांच्यावरती लादू देणार नाही. नाही म्हणजे नाही. इकडे कोणतेही सादरीकरण वगैरे करण्याची आणि सादरीकरण पाहण्याची काही गरज नाही. कोणाचंही हिंदी सक्ती नसल्यामुळे हिंदी येत नाही असं काही अडलेलं नाही आहे. सगळेजण गुण्यागोविंदाने इकडे दुबे पण बसलेत, सगळे बसलेत, हिंदी भाषिक आहेत. उलटं ते आता मराठी शिकवायला निघालेले आहेत, मराठी शिकवत आहेत. तर हे सगळे गुण्यागोविंदांनी एकत्रित नांदतायत. भाजपचं मला असं वाटतं ते जे एक धोरण मी म्हटलं एकाधिकारशाहीचं, ते ह्या ह्याच्यातनं त्याला छुपा एजेंडा म्हणू तो राबवण्याचा प्रयत्न मराठी भाषिक आणि मराठी भाषेचे पुत्र हाणून पडल्याशिवाय राहणार नाही. मी दीपकजी आपल्या ह्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आहे. मी तर तुमच्या सोबत आहेच, शिवसेना सोबत आहे. पण त्याचबरोबरीने मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे. मग याच्यामध्ये आपल्या अगदी मी म्हणेन चित्रपट सृष्टीतले विशेषतः मराठी, मग त्याच्यात मोठी मोठी नावं आहेत, त्यांनी सुद्धा उतरायला पाहिजे. खेळाडूंनी उतरायला पाहिजे. साहित्यिक तर आलेच, अगदी वकील असतील, सगळ्यांनीच जे जे मराठी भाषेचे पुत्र आहेत, सुपुत्र आहेत, मग ते मुलं मुली दोन्ही, आणि मराठी भाषा त्यांना त्यांच्या हृदयात आहे, त्यांची मातृभाषा आहे आणि मराठी भाषेवरती जे प्रेम करतात ते पक्षभेद विसरून अगदी भाजपमधले सुद्धा अस्सल मराठी माणसं, कारण भाजपमध्ये आता अस्सल लोक शोधणं हा सुद्धा एक संशोधनाचा विषय झालेला आहे. आणि अस्सल भाजपच्या कार्यकर्त्याला आता काहीतरी एक वेगळा शब्द वापरावा लागेल, कारण सगळे उपरेस त्यांच्या डोक्यावरती बसवलेत. त्याच्यामुळे भाजपमधले राहिलेले अस्सल मराठी प्रेमी यांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावं ही एक सगळ्यांना मराठी माणूस म्हणून विनंती करतोय. आणि पुन्हा एकदा सांगतो की कोणी किती प्रयत्न केले तरी हिंदी भाषेची सक्ती ही आम्ही महाराष्ट्रावरती लादू देणार नाही. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी त्यांना आझाद मैदानावर भेटेन जिकडे आमचं आंदोलन सुरू असेल. पण मुळामध्ये हिंदी भाषेची सक्ती ही आम्ही लादू देणार नाही. सरकार ने और बीजेपी ने कुछ दिन पहले प्रेस कॉन्फ्रेंस की कुछ परिपत्र दिखाया और कहा कि 1960 में त्रिभाषा आई, 64 में उसका आया असेल काही असेल, पण 1960 साली संयुक्त महाराष्ट्र झालेला आहे आणि मुंबई ही महाराष्ट्राला मिळालेली आहे. त्याच्यामुळे आधी त्रिभाषा असेल ना तर 100 भाषा सूत्र असेल. आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. बरं, हे त्रिभाषा सूत्र देशातल्या किती राज्यात आहे? गुजरातमध्ये आहे का? तिकडे हिंदी शिकवत आहे का? शिकवत असेल तर जरूर शिकवा, आमचं त्याला नाहीये. तर तुम्ही तामिळनाडूमध्ये शिकवत आहे का? कर्नाटकात शिकवत आहे का? बरं, त्रिभाषा सूत्र म्हणून आमच्यावरती लादणार असाल तर कर्नाटकातली जी आमची मराठी भाषिक आहेत त्यांना मराठी बोललं तर गुन्हे दाखल का केले जात आहेत? त्यांना कानडीची सक्ती केली जाते. मग त्यांना त्यांच्या मातृभाषेची जर त्यांनी एक आस असेल आणि त्याच्याबद्दल त्यांनी आवाज उठवला तर त्यांना गुन्हेगार, त्यांना राष्ट्रद्रोहाचे काय राजद्रोहाचे गुन्हे त्यांच्यावर टाकले जात आहेत. मग तेव्हा कुठे जातं तुमचं सूत्र? मुख्यमंत्री असं म्हणतायत की हिंदी भाषेची सक्ती केलेली नाहीये, या बाबतीतले गैरसमज पसरवले जातात आणि त्रिभाषा सूत्रासंदर्भात आम्हाला त्रिभाषा सूत्रच मान्य नाहीये. काय करायचं मग? संघटना किंवा ऐका अंतिम निर्णय होईल. देशामध्ये पुन्हा एकदा सांगतो, देशामध्ये संघराज्य पद्धती आहे. मणिपूरची सुद्धा एक भाषा आहे, आसामची एक भाषा आहे, बंगालची एक भाषा आहे. मग एवढ्या सगळ्या भाषा असताना त्रिसूत्रीच का? त्रिभाषा सूत्री का? मग 20 भाषा सूत्री ठेवा, 25 भाषा सूत्री ठेवा. मग एक कोणतं सूत्र तुम्ही कशासाठी काढताय?
सगळं चाललंय, कोणाचं कोणा वाचून अडत नाहीये, सक्ती वाचून अडत नाहीये, तर तुम्ही ही जबरदस्ती का करताय? नाही, देशात एक सूत्रपणा यावं आणि विद्यार्थी आपले मागे पडू नये. म्हणजेच एकाधिकारशाही पाहिजे. जे नड्डा बोलले होते एक पक्ष राहणार, तेच तेच कारण आहे. म्हणजे वन नेशन वन इलेक्शन, वन नेशन वन हे, तर आता जाऊ दे, बस झालं. एज्युकेशन क्रेडिट स्कोर का हवाला सरकार दे रही है कि अगर 3 भाषा सीखते हैं और कोई 2 भाषा सीखता है तो उसका क्रेडिट स्कोर कम होगा, उसके कारण हमारे ठीक है, क्रेडिट स्कोर बढ़ेगा, जॉब मिलेगा क्या? जॉब दे रहे हैं आप? क्रेडिट स्कोर तो काय क्रिकेटचा स्कोर बोर्ड नाहीये. क्रेडिट स्कोर वाढला तरी त्या नोकऱ्या कुठे? तुम्ही शिक्षणाला ते लागूच नाहीये. नाही, लागू नको नाही, आम्हाला मान्यच नाहीये. लागू असेल किंवा नसेल, मग भाषावर प्रांतरचना झाले ना. म्हणूनच माझं तेच म्हणणं आहे की आतापर्यंत सक्तीने कोणाचंच काही चांगलं झालं किंवा सक्ती नाही म्हणून कोणाचं काही अडलंय असं नाही. परत एकदा सांगतो, आपल्याकडे जे एक ज्याला क्रेज म्हणतो, हिंदी चित्रपटसृष्टी ही मुंबई आणि महाराष्ट्रानेच जोपासली. सगळे कलाकार मोठे मुंबईतच झाले. राज कपूरपासून सगळे मुंबईतच मोठे झाले. हिंदी पिक्चर मुंबईत चालत नाही का? म्हणजे लोकांना हिंदी येत नाही तरी हिंदी पिक्चर बघतायत, हिंदी गाणी तरी ऐकतायत. लता मंगेशकरांनी हिंदी गाणी गायली, ते काय कोणाला कळली नाही तरी गाणी ऐकतायत. तर उगाच काहीतरी भाकड कथा सांगू नका. तुमचा एकाधिकारशाहीचा हा प्रयत्न आम्ही इकडे हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. हिंदी सक्तीला विरोध करणाऱ्यांची मुद्द्यावर शिवसेनेचा जन्म झाला आणि आता महायुतीत असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मंत्र्यांनाच अशा पद्धतीचा सक्तीचा निर्णय काढावा लागतो, मग मागे घ्यावा लागतो, मग सर्व करावी लागते. तुम्ही कसं पाहता? तिकडे पाहण्यासारखं नाहीच आहे काही, तिकडे काहीच पाहण्यासारखं नाहीये. बघू नका तुम्ही पण. काय ही त्यांच्यावर परिस्थिती आले. लाचारी मिंदे म्हणतात ते यालाच. हा मिंदेपणा कशासाठी करताय तुम्ही? या विषयात मला मी कोणाचा स्टँड बिंड काय बघत नाही. माझा स्टँड हा आहे. मला बाकीच्याने माझा स्टँड काय तो बघावा. उद्धवजी, महापालिका निवडणुका आहे, ते सगळं पाहता काही यामध्ये यामागे काही पडद्यामागे राजकारण आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण नाही, मी एकच विषय, मी जो परवा माझ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सांगितलं तेव्हाही मी हा विषय घेतला होता की मराठी माणसाला, इतर भाषिकांना आपापसामध्ये लढायला लावायचं. आता अधिवेशन आहे, अधिवेशनाच्या तोंडावरती हा सगळा लढा उभा राहील. म्हणजे अधिवेशनाचं बिनबोबाट पार पडेल. यांचे घोटाळे जे आहेत हे घोटाळे आम्ही काढणारच आहोत, पण या घोटाळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून हा सगळा कटट उपाय. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.